जय गुरु सर। जय गुरु। जय गुरु। जय गुरु। जय जय गुरु। गुरु। हा हॅलो, कुठलं चाललं होतं आपलं? ऐकू येत आहे का? हो सर। हो येतोय सर. हा, आपलं कुठलं चाललं होतं? ये ना हम हम्म, तल्लिखित अनुगृहीतो गृहीतो ये ना हम भवेयम. तल्लिखित. मला हा, हा बरोबर तिथे संपलेलं हो. इथं तुम्ही इथपर्यंत ते झाले. हा, इथपर्यंत झालेलं आपलं, मला वाटतं नाही का? आता हे पुढचं होय. सुरू आहे आपलं, बरोबर. हरी हो. सारल्येन. हा, हम्म. बरं, वाचा मग. हरिः सारल्येन स्वकीयं लेखपुस्तकं रमेशाय अददात्. हा हरी सरळतेने स्वतःचं आनंदाचं पुस्तक रमेशला देतो. हा, रमेशला दिले त्याने, हरीने दिले. बरोबर. हा हा, हम्म. बरोबर. याचं नंतर स्वकीय रमेशाय अददात. हा, अदद. हा. रमेशाय अददात. हा, हम्म. हे संधी लक्षात ठेवा. हा, रमेशाय अददात. हा, ठीक आहे. पुढचं वाचा. दुसरं कोणी? पटापट सः वाचा. हा अपि हा सः अपि तद् गृहीत्वा त्वरितैः पदैः गृहम् अगच्छत्. हा तो सुद्धा ते घेऊन त्वरेने किंवा घाईघाईने घरी गेला. हा चालत चालत घरी. चालत त्वरित पदे हे म्हणजे काय? धावणाऱ्या पावलांनी का, कसं म्हणजे याचं नाही ते तृतीया कशी दिलाय आहे? अर्थ. त्वरित काय अर्थ दिलाय. काय इथं काय पदईचा अर्थ दिलेला आहे? नाही पदैहीच त्वरित नाही त्वरित दिलेला. त्वरित तर ताबडतोब त्वरित. आपल्यालाही हा माहितीये, पण हे कशासाठी, हा. तृतीया कशासाठी असं म्हणतेय मी. नाही, तृतीय म्हणजे पायांनी, आपल्या पायांनी असं. पायाने. हा, हा हम्म, घरी गेला. हा, हा पुढचं वाचा कोणी. हा तत्र सा सर्वं तत्पुस्तकं सावधानतया पठित्वा लघुना हस्तेन भकारस्य स्थाने मकारं सकारस्य स्थाने चकारं तत्र तत्र विसर्गम् अनुस्वारं च लोपयित्वा सर्वं लेखं दूषयामास निवर्तयामास च सायं हस्ये तस्य तस्य लेखपुस्तकम्. सायं म्हणजे हरये. एक मिनिट, एक मिनिट. हरये. हा हास्य नाही, रये. हरय. हा सायं. हा हा तस्य लेखपुस्तकम्. म्हणजे म्हणजे काय? तेथे तो सर्व पूर्ण पुस्तक सावधानतेने वाचून त्यात काही त्यांनी आपल्या हाताने बदल केले. जसे इथे मका एक एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. इथे सहा आहे तुमच्या पुस्तकात की सहा आहे? मला वाटतं सहा नाही, असायला पाहिजे. 7 आहे. ती पुस्तके असं म्हणायचंय का मग? नाही नाही नाही, करता इथे तो आहे ना, त्यामुळे सहा सह पाहिजे. पाहिजे. सह पाहिजे. सह पाहिजे मग. हा हा, हा अनुस्वार हे विसर्ग पाहिजे. हम्म आणि- रमेश साठी आहे ना ते. हम्म हम्म. हम्म. तर लघुना म्हणजे आपल्या हाताने काही त्यांनी बदल केले छोटे छोटे. जसे भ असलेलं म केलं, मकार केलं. स असलेलं त्यांनी च केलं. आणि तेथे तेथे विसर्ग विसर्ग अनुस्वाराचं विसर्ग केलं. नाही, विसर्गाचं हं? अनुस्वार नाही केलं. विसर्गम अनुस्वारमच्या लोपयित्वा, म्हणजे तो असं मिटवून टाकला, लोप मिटवलंय. केला. हा, मिटव
फोडले किंवा मिटवले मिटवलं. हा असं. हा. हा. हम्म. मिटवले. हा. हा. आणि सर्व लेख म्हणजे दोषरहित करून त्यांनी संध्याकाळी ते पुस्तक हरीला परत दिले. दोषरहित नाही, दूषित ना, दूषया सदोष. हा, दुसऱ्या असं म्हणजे काय? दूषित केले. सदोष केले. नाही नाही. काय धातू काय त्याचं? विभक्ती विभक्ती नाही, धातू रूप काय ते सांगा जरा. ते भूतकाळ आहे ना तो, दूषित करण्याचा म्हणजे असं. बरोबर. बरोबर. हा, तर त्याचं मूळ धातू काय आणि तो रूप काय त्याचं? आता तुम्ही दोष. दहा दहा नाही नाही, मूळ धातू काय आणि त्याचं काय? आता तुम्ही 10 लकार शिकले आहात ना, तर त्यातला हा कुठला हम्म लकार आहे? तो बभुव वाला असावा. तेच तर आहे. पुढचे असं 5 जे आम्ही शिकलोय, पुढचे 5 अजून व्हायचेत आमचे नीट. नाही नाही, ते असं नव्हे. स्तोषयामास, दूषयामास तसं. नाही नाही, तर तुम्हाला ते दिलेलं आहे ना, ते चार्ट तुम्हाला मी, तर त्या हो चार्ट हो, नुसार सांगा ना कुठलं असेल. 1 मिनिट आत्ताही सांग. बघितला तरी चालेल. ओके. हॅलो. हा. परस्मैपदी दशमगणातले धातू काय हा. सर? बरोबर ना? तर 2 कन्फ्युजन आहे मला. लिट म्हणजे परोक्ष भूतकाळ आहे की तो दुसरा एक आहे अभूतवाला लुंग लकार. ह्या 2 लुंगला पैकी काय? कन्फ्युजन. नाही, लुंग नसेल. लुंग नाही, हा लिटच आहे ना, हा, लिटवालाच आहे. कारण ते दोन्ही अभूत पण तसं रूप आहे आणि हे बभुव पण आहे म्हणून. अभवचा विषय नाहीये म्हणून विचारते मी. हे नाही 2 नाही. मध्ये फरक कसा करायचा? नाही नाही, हा ते मी 1 मिनिट ना उघडतो आणि सांगतो मी तुम्हाला. 1 मिनिट. हा. त्याच्या धातू रूपामध्ये 1 मिनिट. हा. हा. हे बघा, आता जो लीट आहे ना, तो परोक्ष भूतकाळ आहे. बरोबर. आणि तुम्ही पुढचा हो. म्हणताय लुंग. लुंग म्हणजे 10वा म्हणताय, सामान्य भूतकाळ. हा. पण सामान्य भूतकाळामध्ये मास वगैरे नाहीच येत ना ते. दुसऱ्या मास वगैरे येतच नाही. मास जो आहे नाही, तो सामान्य तर लंग लकार झालं सर. अभवतवालं ते तर विषयच नाही. मग. 3 भूतकाळ आहेत टोटल यात. ते हो. पहिला तर गेला, कॉमन जो सामान्य असतो तो गेला. ह्या 2 मध्येच कन्फ्युजन आहे. एक आहे परोक्ष, जी आपल्या समोर नाही झाली, खूप पूर्वी झालेली आहे. जसं बभूव झाला, होऊन गेला. आणि हे लुंगचं हे एक कळत नाही, जसे अभूत म्हणजे झालाच. म्हणजे हे झाला केव्हा वापरायचं हे अजून कन्फ्युजन आहे. हम्म. तर हा, तर हा जो आहे ना, म्हणजे ऍक्च्युली ना हा फारसा कोणी वापरतही नाही. हम्म. अभूत हा. का? अभूत वगैरे. हा. हा. हम्म. जास्त कोणी वापरत पण नाही असं म्हणता येईल आपल्याला. हम्म. पण त्या इथं जसं दिलेलं आहे ना, की ज्याच्यात काळ दिलेला नसतो. हा. पूर्वी असं होतं, असं होतं, असं होतं, असं करून ते. हम्म. 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 हा. तो हा जनरल आहे, सामान्य भूतकाळ. ऍक्च्युली सॉरी, माझं चुकलं. हा जो भूतकाळ आहे ना सामान्य, हा ऍक्च्युली खूप वापरला जातो. अगच्छत वगैरे हाच भूतकाळ आहे ना आपला. नाही, तो तर लंग लकार झाला. मी ते तर सामान्यवाला तो लंग लकार झाला. हा लीट आणि लुंग मध्ये फरक, तो कन्फ्युजन आहे. स्क्रीनवर हा. काही दिसतच नाहीये ना. नाही नाही, नाही, स्क्रीनवर ठेवलंय नाहीये ते. स्क्रीनवरती ठेवलेलं नाहीये मी. हा, स्क्रीनवर ठेवू का? अच्छा. चालेल. 1 मिनिट, स्क्रीनवर ठेवतो, मग जरा लक्षात येईल तुम्हाला. अं, हा. हा. तर हा, आता दिसलं हो सर. स्क्रीन. हो. हा. हा. तर आता हे बघा, पहिला जो लट तर जाऊ द्या. लंग हा म्हणजे अं, आपला पहिला अनद्यतन भूतकाळ हा, आहे तो.
अनद्यतन म्हणजे आज नाही, आजच्या आधीचा. तर हा पण जास्तीत जास्त कालपासून. वेळा, हा, तर हा पण जास्तीत जास्त वेळा वापरतो. अभवत, अभवन वगैरे वगैरे. बरोबर, हा हो लंग हो. झाला. हा 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 पण तो आजच्या आधीचा खरा तो अद्यतन हं, म्हणजे आज नाही, काल परवा हं. कधीच. हा, जसं आता बरोबर. पुढचा जो, हा, आता हा जो आहे लीट, हा लीट हा ना, हं, हा बहुतेक वेळा पुराणातल्या जुन्या जुन्या गोष्टी सांगताना वापरला जातो. परोक्ष, हं, परोक्ष म्हणजे हं. आपल्या समोर होत नाही, कारण आपण तेव्हा नव्हतोच तिथे, असं. नव्हतो. हा. हा, तर बहुतेक वेळा पुराणातल्या गोष्टी आहे ना, तर त्या यातल्या, हा, बभूव, उवाच, हा, नंतर कथया मास वगैरे वगैरे, असं जे मास वगैरे असतं ना, ते याच्यात वापरलं जातं. हा, तर अच्छा. ह्या लेटकारामध्ये, हा, कारण परोक्ष, परोक्ष म्हणजे कोणी बघितलं नाहीये ते, म्हणून. हा, आणि तिसरा जो आहे तो आता सामान्य भूतकाळ लुंग. तर जसं मी म्हटलं की लुंग हा फारसा कोणी वापरत नाही फारसा. हा, अच्छा. अभूत वगैरे, हा, हा खूप कमी वेळा वापरला जातो. समजलं? मग हे जे सगळे मासवाले जे शब्द आहेत, तोषया मास, दुषया तर मास, हे ते सगळे लीटवाले मग है ते ना? सगळे लेटवाले आहेत, परोक्ष भूतकाळाचे आहेत ते. हा, परोक्ष भूतकाळ. ठीक आहे, मग हेच कन्फ्युजन होतं सर, या हा, दोन मधलं. ठीक आहे. हो. ठीक आहे. हं. हा, तर आता हा, तर तर ते मी तुम्हाला, हा, बोला. दुषया मासचं सांगत होतात तुम्ही. हा कुठलं रूप आहे, कुठला हा, धातू आहे? सर्वम लेखम, एक मिनिट. हा, तर दूषयामास म्हणजे काय, सगळे लेख त्यांनी दूषित केले. हा, कोणी, अं, त्या रमेशने. रमेशने. रमेशनी हरीचे रमेश. सगळे लेख दूषित केले. हा, आणि निव हा, नंतर मग निवर्तयामास, निवर्तयामास त्याने काहीतरी अर्थ दिलेला आहे ना, परत केलं. हा, परत आणि केले. हा, आणि मग परत पण केले. कधी? सायम. आता इथं थोडस अन्वय संध्याकाळी. करायला लागेल. हा, दुषयामास च, हा, च सायम हरये तस्य लेख पुस्तकम निवर्तयामास, असं ते निवर्तया वाक्य होईल. मास. हा. हा, कारण नाही तर मग ते दोन दोन क्रियापद मागे 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 झाली, ती कसं होणार. तर हो सर्वम हो. लेखम दूषयामास हे एक वाक्य झालं. च, हा, सायम म्हणजे संध्याकाळी, हरये हरीला, तृतीया, नाही, हरये म्हणजे चतुर्थी, हरीला, चतुर्थी एक हरी वचन. हा. हरीला तस्य लेख पुस्तकम, त्याचं लेख पुस्तक निवर्तया मास, परत परत केले. हं, परत केले. असं. हा. हं. आणि हं. एक दुसरं सर लघुना ते हस्ते, दोष एक मिनिट एक मिनिट, लघुना हस्तेन म्हणजे हा जसं बारीक बारीक हलक्या हाताने, हाताने. हा, हलक्या हाताने, हा, हलक्या हाताने. हलक्या हाताने, असं. हं. हा, बोला रवींद्र. हा, ते दोषामास तुम्ही जे म्हटलं, दोष दोष मुक्त केले ना, ते दोष मुक्त दूषे, केलं ना, असं ना. नाही 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 नाही. नाही नाही नाही, दूषित दूष- दूषित केले. दू केले. दूषित दूष केले. दूष दूषयती हा, धातू आहे. आणि दूषयती म्हणजे दूषित करणे. दूषित हम्म. करणे. हा, हं. दूषित तर केलं. दूषया मास म्हणजे दूषित केले. ओके ओके. दूषयती म्हणजे दूषित करतो, असं. हं? असं. ओके. हं. मग त्याचं हा, म्हणजे कारण का, त्याचं दूषित केल्याचा अर्थ का, कशा करता केलं याच्यामध्ये, तो लेख दूषित का त्यांनी म्हणजे केलं जनरली? दूषित म्हणजे त्याचा खराब पहिला केला. नंबर येतात त्याला नेहमी हरीचा. त्याच्याशी द्वेष होता ना त्याला, त्याचं अच्छा अच्छा, द्वेष होता म्हणून. चांगलं ओके ओके. नव्हतं राहू म्हणून द्यायचं म्हणून. ओके, म्हणून त्यांनी मुद्दाम ते नाही केलं. ओके ओके ओके, आलं हा, कळलं, लक्षात त्याची वही आलं. घेऊन गेला आणि सगळं हो, विसर्ग अनुस्वार काढून हा, टाकले. काढून स टाकला. च्या ठिकाणी ओके च ओके, आलं केला, म च्या ठिकाणी म मग केला, आलं केलं. असं आलं लक्षात, काहीतरी आलं लक्षात, केलं आलं लक्षात. ओके, आणि सगळं थँक्यू. दूषित करून टाकलं लेखन त्याचं. हा, ओके ओके, थँक्यू थँक्यू. पुढचं ठीक वाचा आहे. कोणीतरी. हा, वाचा, पुढचं वाचा. पुढचं वाचा. व्यतीतानी सप्ताह दिनानी. कोण सप्ताह वाचते? वाचा दिनानी. वाचा. हं. हं. व्यतीतानी सप्ताह दिनानी म्हणजे एक आठवडा गेला. हा, शनिवासरः समायतः शनिवारचा दिवस आला किंवा उजेडला म्हणतो आपण तसं. हा, सर्वे छात्राः स्वस्वनिबंधान्
अध्यापकस्य परस्तात् उपस्थापयामासु मासुः पुरस्तात् सर्व नाही मासुः. मासुः हा. मासुः हम्म. सर्व विद्यार्थ्यांनी आपले आपले निबंध अध्यापकांच्या समोर आणले किंवा ठेवले. नाही मग अ, अ, स- सगळे सगळे छात्र, कारण करता आहे तो म्हणजे प्रथम आहे ती, सगळे छात्र आपले आपले निबंध हा अध्यापकांच्या पुढे ठेवते झाले, असं म्हणजे असं करूया आपण. हा अच्छा. हा हा किंवा उपस्थित केले म्हटलं तरी चालेल का? हा उपस्थ उपस्थित केले किंवा ठेवले. नाही नाही, पण आता उपस्थया मासुहू हे काय आहे सांगा परत. म्हणजे हे हे बरं सांगा. बहुवचन हा बहुवचन आहे, सप्तमी बहुवचन आहे. हा कसं सप्तमी बहुवचन कसं काय? उपस्थया मासुहू हे काय आहे, कोण सांगेल? ठेवते झालेच बरोबर येईल ना सर. य हो आल्यामुळे नाही नाही, ते 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 झालं, पण मी उपस्थया मासुहू हा काय शब्द हे विचारतोय. सर्वे छात्राः उपस्थापयामासुः. म्हणजे ते तुम्ही मगाशी म्हणालात तसं अनद्यतन आपलं हे परोक्ष भूतकाळ आणि ते हम्म. अनेक वचन. हा बहुवचन आहे ते. हा तेच मला अपेक्षित होतं की बहुवचन. हा 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 हा. हम्म उपस्थापयती हा धातू आहे. हा म्हणजे हम्म उप उपस्था धातू आहे. स्थाला इथं उपसर्ग लागून उपस्था झालेला आहे. हा स्थापयती तसं, आणि स्थापयामास हे लिटकार होईल एकवचनी, आणि उपस्थयामासुहू हे बहुवचन होईल असं. हम्म. हा पुढचा वाचा. अच्छा कोण पटापट. वाचते? वाचा वाचू औषधे. मी. वाचा वाचा, कोण वाचते पटकन वाचा. चंद्रवासरे परीक्षितानि च तानि उत्तरपुस्तकानि परीक्षकोण यथा समयम्. हम्म. परीक्षकांनी त्या उत्तर पुस्तिका यथावेळी म्हणजे यथोसमयी त्यांचं योग्य वेळी परीक्षण केले. नाही योग्य आता वेळी परीक्षण केले. तुमच्या पुस्तकात परीक्षक कोण आहे की परीक्षक केण आहे? केणं पाहिजे मला वाटतं. कोण कोण आहे कोण? परीक्षक कोण आहे? पण कोण असा शब्दच कोण आहे नसतो. परीक्षक कोण? हा तर कोण हा शब्द नसतो माझ्या मताने. हा कारण याचा अन्वय असा होईल की तानी उत्तर पुस्तकानी परीक्षकेण यथासमयम परीक्षितानि च. असा याचा अन्वय होईल. तर कोण असं होणार नाही, परीक्षक केणं पाहिजे, नाही का? परीक्षक कोण असं काही नसतं. हा बरोबर आहे. हम्म. परीक्षकेण. मग परीक्षकेण असेल तर परीक्षकांकडून असं होईल ना? परीक्षकाकडून, परीक्षकाकडून एकच. रामेण सारखं. परीक्षकांकडून. हा आणि परीक्ष परीक्षितानी म्हणजे तपासले गेले का? हा तानी तपासले गेले. तानी उत्तर पुस्तकानी परीक्षकेण परीक्षितानि च यथासमयम परीक्षितानि च असं. हं. परीक्षित म्हणजे काय? तपासल्या. हा म्हणजे हा परीक्षण केले. परीक्षित धातू साधित झालं, आणि हम्म. उत्तर पुस्तकम अनेक पुस्तकम हे अनेक नपुसकलिंगी उत्तर असल्यामुळे पत्रिका त्याचं अनेकवचन पुस्तकानी झालं. परीक्षितांनी. म्हणून त्याचं बरोबर. धातू साधित विशेषण पण परीक्षितानी असं झालं. असं. हा चंद्रवासरे विद्यालये महती परिषद उपतिष्ठत. हम्म. सोमवारी. उपातिष्ठत आहे ना सर? हा उपातिष्ठत. उपातिष्ठत. उपातिष्ठित बरोबर. हा हा हम्म. म्हणजे म्हणजे काय? सोमवारी हा शाळेमध्ये मोठी सभा झाली. उपातिष्ठत म्हणजे काय सांगा?
बसा दिलंय तिकडे सर. असा दिलंय त्यांनी, उपातिष्ठत पण बसा. मग भरली वगैरे का, असं काय म्हणणार आपण? का बसा परिषद बसली बसा कसं काय दिलं काय माहिती वर्तमान असं काळ. अर्थामध्ये दिलंय, शब्दार्थात. हम्म. हम्म. खूप सांडला का ग? उप अधिक आतिष्ठ म्हणजे चंद्रवास अतिष्ठत असं होईल ते. अतिष्ठत आणि उप म्हणजे जवळ बसली. बसली म्हणजे हम्म. ती बरोबर आहे, ते बसा तेच म्हणजे बस. भरली म्हणतो ना आपण, एक मोठी हा परिषद तर भरली हा तसं. अतिष्ठत म्हणजे भरली, अतिष्ठत पाहिजे म्हणजे भरली, उपअतिष्ठत म्हणजे जवळ बसली अशी. हा असे सगळे हम्म. असं म्हणून त्या अर्थाने. तर चंद्रवासरे म्हणजे श्रीमान कोणता दिवस? सोमवार. सोमवारी दिलंय. सोमवार. दिलंय पुस्तक चंद्र आणि शब्दांमध्ये. सोम. हा सोम हम्म. म्हणजे चंद्र. सोम म्हणजे चंद्र, बरोबर. हम्म. हा वाचा. श्रीमान तर प्रधानाध्यापकः पूर्ण वाक्य कसं सभापतेः. होईल? आधीचं पूर्ण वाक्य कसं होईल? सोमवारी शाळेमध्ये मोठी सभा परिषद भरली. मोठी सभा भरली का? भरली भरली. हा आपण भरलीच म्हणतो, ती बसली जरी असलं तरी हम्म. हम्म. बोलताना. बर बर. हा. श्रीमान आणि ते प्रधानाध्यापकः एक एक सभापतेः स्थानं एक भूषयांचकार. हा थांबा एक थांबा उषा ताई. उपातिष्ठत, उप अधिक अतिष्ठत पाहिजे. ती अनेक वचन नाहीये ते. उपातिष्ठत असं पाहिजे माझ्या दृष्टीने. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे पाय मोडलेला पाहिजे तचा. हा कारण अं, म- उ- ते असं उपातिष्ठत कधी होईल? भूतकाळ. ते ते उपातिष्ठत ते मध्यम पुरुषामध्ये होईल ना, बहुवचनामध्ये. हा हा हा. हे पूर्ण त हा असलेलं. तर ते हे पूर्ण तर त्याच्यात येतो. नाहीतर मग आपलं अगच्छत अपठत तसं अतिष्ठत. हो हो, पाय हा मोडलेला. तर इथं बरोबर आहे. पाय पाय मोडलेला एकच आहे पाहिजे. परिषद म्हणून पाय मोडलेला असेल ती हा तर तुम्हाला ना, तचा. म्हणजे मी हे का सांगतोय की तुम्हाला सुद्धा आता तुमची नजर अशी, म्हणजे तुम्हाला जर समजलं तर, नाही तर तुम्हाला शंका यायला पाहिजे की हे का आलं असं. जसं आता म्हणजे लिहिलेलं आहे म्हणजे ते बरोबरच आहे असं नाही. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे. बरोबर. असं मी म्हटलं की परीक्षा कोण कोण हा शब्दच नाहीये कुठं, नाही का असं. पेन. हा. हा तर हे तुम्ही पण बघत चला असं. हा हा बोला पुढचं वाचा. हम्म. श्रीमान प्रधानाध्यापकः सभापतेः स्थानं भूषयांचकार. हम्म. मुख्याध्यापकांनी सभापतीचं स्थान भूषविले. हम्म. हा तर आता इथं शक्यतो ना अनुवाद करताना आपण विभक्ती बदलायची नाही. म्हणजे श्रीमान प्रधान अध्यापक सभापते हे सभापतीचे स्थान भूषविते झाले. भूषविते झाले. हा हा हा. हा तर भूषयांचकार हे परत लिटकारच आहे. हं. जसं हो. ते मास होतं तसं काही वेळा हे कार पण होत. सारखं. हा म्हणजे कार तुम्ही पण. अच्छा. तुम्ही बघितलं असेल तर त्याचे बरेच प्रकार आहेत त्या लिटकाराचे. 3-4 प्रकार असतात. हा हो. वांचकार, ते मास. याच्या यांच्या कार होतं. हा हं. हा काही काही तसं. यामध्ये त्या. हा तर तसे ते बरेच प्रकार आहेत त्याचे. हा तर आता ना हे फारसे कोणी असे वापरत नाहीत. आताच जे आधुनिक संस्कृत आहे ना, पण जुन्या ह्याच्यामध्ये असे हे खूप वापरलेले असतात. त्यामुळे निदान आपल्याला त्याची तोंडओळख तरी पाहिजे असं. हं? हम्म. हं. तर मगाशी ना माझं थोडस कनेक्शन गेलं, ते उपस्थापया मासूचं काय सांगितलं तुम्ही? हा परोक्ष भूतकाळ. तर परोक्ष भूतकाळ. पण परोक्ष भूतकाळ तर आधी पण होता तो, निवर्तया मास वगैरे. हम्म. पण उपस्थया मासुहू, जे मासुहू हे परोक्ष परोक्ष बहुवचन. भूतकाळ म्हणजे लिटकारचं बहुवचन आहे ते. तेच आहे. हा बहुवचन आहे. हा हेच आहे. एक वचन असेल तर मास असं असतं, आणि बहुवचन असेल तर अच्छा मासुहू असं असतं. अच्छा. ओके. हा तर हे वर जर सर्वम लेखम होतं तर तिथे दुषया मासुहू असं का नाही केलं काय माहिती.
लेखम हे एकवचन आहे ना. नाही लेखम लेखा हा. अच्छा, लेखानी नाहीये ना तो म्हणून. एकच लेख होता तो मग. हा एकच होता म्हणून. अच्छा अच्छा, हा ठीक आहे. हम्म, लेख परीक्षायां हरिः प्रथमः आसीत्. हम्म. लेखन परीक्षेमध्ये हरी प्रथम होता. किंतु तस्य लेखे बहवः मात्रानुस्वार विसर्गच्युती दोषाः आसन्. हम्म. परंतु त्याच्या लेखामध्ये अनेक मात्रा, अनुस्वार, विसर्ग इत्यादींचे दोष होते. आता आसन हा काय शब्द आहे? आसन हे आसीच बहुवचन, म्हणजे होता तर ते होते असं. कुठला भूतकाळ आहे हा? भूतकाळ भूतकाळ असीचा. नाही, कुठला? लट, लिंग काय, लिट, लंग काय? हम्म. नाही नाही, आपला लंग लकार. लंग लकार, हा ते. सी आता हळूहळू ना तुम्ही ते, म्हणजे कोविड मध्ये तुम्हाला त्याचं लक्ष थोडस, द्यायला पाहिजे आता हे. हा म्हणजे हो हो, हा त्याच्यावर. त्या त्या भाषेत बोलायला पाहिजे, नुसतं भूतकाळ असं नाही. हा असं. हा. आणि एक दुसरं च्युती. च्युती म्हणजे काय? च्युती दोष हा म्हणजे काय? च इति आहे का विसर्ग ते? च आणि नाही, इति. च आणि इति नाहीये, च्युतीच आहे. च्युती म्हणजे जसं आपण अच्छा. अच्युत म्हणतो. अच्युत म्हणजे हम्म. जो अ, म्हणजे जो ढळत नाही किंवा अ, अ, तो अच्युत. विष्णू म्हणजे विष्णूचं नाव आहे ना अच्युत, परमेश्वराचं नाव, नाही का? तर हम्म. अच्युत म्हणजे काय की जो जो कधी चुकत नाही, ढळत नाही, ज्याची कधी चूक होत नाही, तो अच्युत असं. तर इथं च्युती दोष हा म्हणजे अनुस्वार, विसर्ग, च्युती म्हणजे मात्रा, अनुस्वार या सगळ्या म्हणजे ढळ, त्यांच्या जागा त्यांनी बदलल्या, दूषितच म्हणजे दूषितच होत्या. दूषित झाल्या होत्या. हा, तसं च्युती. हा असं. अक्षम्य का? हा, अक्षम्य चुका? नाही नाही, अक्षम्य नाही वगैरे नाही. नाही होतं. अक्षम्य चुका? नाही 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 नाही, तसं काही नाही. नाही नाही. च्युती म्हणजे ढळणे. अच्छा, हा, ढळणे. म्हणजे ओके. म्हणजे 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 जागा, म, जागेपासून, योग्य जागेपासून दूर होणे असं, त्याला हा तर हा, म्हणतात हा. ओके. च्युती. च्युती. हा. हो हा हो असं. हो. म्हणजे योग्य ठिकाणी त्या दिलेलं नव्हतं, असं योग्य ठिकाण दिलेलं जागेवर नव्हतं. नव्हत्या बरोबर. म्हणजे ह्या हा, मात्रा, अनुस्वार अनुस्वार, जागच्या विसर्ग विसर्ग. दिलेलं नव्हतं. जागच्या जागी नसणे त्याला म्हणतात च्युती. हं? योग्य जागेपासून, मूळ जागेपासून ढळणे त्याला म्हणतात च्युती. हम्म. अच्छा. हं. आणि अच्युत म्हणजे की जो कधी आपल्या जागेपासून ढळत नाही, ढळत म्हणजे नाही किंवा. हा हा हा. असं. म्हणजे आहे असा शब्द आहे, च्युतीच आहे तो. च्युतीच आहे. च्युती हा संधी. शब्द, हा, विसर्ग च्युती असं. ऍक्च्युअली च्युती हा शब्द मराठीत पण वापरला जातो खूप वेळा याच अर्थाने. हं. इति सः प्रथमं पुरस्कारं न अर्हति इति कक्षाध्यापकः परिषदं श्रावयामास. म्हणून तो पहिला पुरस्कार मिळवू शकत नाही, अर्हता धारण करत, पुरस्काराची अर्हता धारण नाही, करीत नाही असे. पुरस्काराला योग्य नाही. हा, पुरस्काराला योग्य नाही असे वर्गाच्या अध्यापकांनी परिषदेमध्ये सांगितले. आता श्रावया मास हे काय आहे? हे पण तेच ना, नाही ते नाही लीट अनद्यतन लकार भूतकाळ. आणि वचन नाही झालं ना सर. नाही नाही, बरोबर आहे, पण मूळ धातू काय? शृणोती. हो, श्रोणोती वाला ना. मग श्रुणोती. मग श्रावया असं काय झालं? सर त्याचं दशमगणातलं केलंय का मग श्रुणोचं? म्हणजे जसं खादती खादयती तसं आहे का हे? मग मग तेच म्हणतो ऐकणे ना की आणि मग य का आला इथं? शृणोती, तर मग श्रावया का ऐकवले आलं? म्हणजे त्यांनी ते शृणुयामा, ऐकवले ना. शृणुयामा, हा, तर ते मला अपेक्षित आहे की ते हा, म्हणजे प्रेरक रूप आहे. हम्म. शृणोती हे ऐकतो. हा, आणि ऐकणे. हा, आणि हा मग त्याचं शृणुयामा असं झालं की ऐकले, पण श्रावयामा असं म्हणजे ऐकविले असं. ऐकवले. हा हा. हा, सी, इथं हा संस्कृतची ही विशेषता आहे आणि जी मराठीत पण आली आहे की आपण ऐकतो आणि ऐकवतो, वाचतो, शिकतो, शिकवितो.
हा असं जे आहे ना, तर हे सगळं याला प्रेरक रूप म्हणतो. आणि प्रेरक रूप मध्ये जसं आपण अ, मराठीमध्ये जसं करवतो, ऐकवतो, व आलंय मध्ये, तसं संस्कृत मध्ये य येतं. हा, नाही का? हो पठती पाठयती, लिखती लेखयती. हा, हे वर्तमान काळात. पण इथं शृणोतीच श्रावयती, आणि श्रावयतीच मग हे श्रावयामास असं. असं तर मध्ये एक काळी पट्टी येते. हा, ते काहीतरी 10च मिनिटं राहिली म्हणून त्याचं नोटीस आली ती. हा, ठीक आहे. बोला आता, वाचा. रमेशः प्रथमं एक पुरस्कारं मिनिट पण, लेभे. उषाताई तुम्हीच का सारखं बोलताय? दुसऱ्यांना बोलू द्या की. मग सांगा ना, कोणाला पण सांगा सर. मी नाही सांगत, मी त्यांनीच सांगावं. त्या हा हा रमेशः प्रथमं पुरस्कारं लेभे. हा रमेशला प्रथम पुरस्कार मिळाला. हम्म, बरोबर. हम्म. सर्वे छात्राः भाग्यं फलति सर्वत्र न विद्याम् इति कथयन्तो रमेशस्य प्रशंसां चक्रिरे. हम्म. कठीण आहे जरा. सगळ्या छात्रांना भाग्यं फलति. सर नाही येते मला. हा, अजून कोणाला प्रयत्न करायचा आहे? भाग्यं फलति सर्वत्र न विद्या न च पौरुषम. म्हणजे सगळीकडे भाग्यच फळतं, विद्या किंवा पौरुष. पौरुष म्हणजे काय म्हणायचं आता? कर्तृत्व. कर्तृत्व. नाही. कर्तृत्व. कर्तृत्व. पांडित्य किंवा हा, कर्तृत्व बरोबर. नाही. हा 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 आता असं, याचा अर्थ बरोबर आहे का? असं, हा, याचा अर्थ असा आहे, सर्वे छात्राः म्हणजे सगळे विद्यार्थी. हा, आता याच्यात आहे कॉमामध्ये काय, भाग्यम फलती, भाग्यम सर्वत्र फलती, म्हणजे सगळीकडे भाग्य शेवटी म्हणजे ज्याला आपण पण मराठीत किंवा आपल्या ह्याच्यात दैव. म्हणतो, शेवटी शेवटी सगळा नशिबाचा भाग आहे. हा, किती तुम्ही हुशार असा, विद्या म्हणजे हुशार असा, किती पराक्रमी असाल, पौरुष म्हणजे पुरुषार्थ. म्हणजे किती पराक्रमी असा, किती हुशार असा, तरी शेवटी काय त्याला म्हणतात, नशीब, ज्याचं नशीब असेल तोच शेवटी त्यालाच फक्त यश मिळतं, असं आपण. यशस्वी होतो. हा, म्हणजे म्हणजे ही म्हण आहे, हे जे आहे, ही म्हण आहे, भाग्यम फलति सर्वत्र न च विद्या न च पौरुषम ही. तर म्हणजे असे सगळे लोक म्हणायला लागले. हा, इति कथयन्तः, कथ कथयन्तः रमेशस्य प्रशंसां चक्रिरे. चक्रिरे काय आहे परत सांगा. तेच परत परोक्ष भूतकाळच हा, आणि मग बहुवचन पण धातू काय? क्रू. हा, तू क्रू करोतीच चक्रिरे. हा, हे जरा एकदम आपल्याला आपण कधी बघितलेलं नाहीये, पण हे धातू हो म्हणजे हो. तुम्हाला सवय व्हावी म्हणून हे सगळं मास, मासू, चक्रिरे, अंचकार वगैरे असे सगळे आले आहेत या धड्यामध्ये. हा हा, वाचा म्हणजे पुढचं. क्रूचच आहे ना ते, मूळ धातू क्रू. क्रूचच आहे. हो, आणि मग चक्रुहू. प्रशंसा. त्याचा प्रशंसा अर्थ काय? केली किंवा अशी अशी केली, इति कथयन्तः स्तुती म्हणजे केली. असं असे असे सांगत, हा, सांग. असे सांगत रमेशाची प्रशंसा करते झाले. करते झाले. हा करते झाले. हा. हा, काय होतं ना, जेव्हा आपण संस्कृत मधून जेव्हा मराठीत भाषण करतो ना, त्यांनी प्रशंसा केली, मग ते त्यांनी म्हणजे ती कर्त्याचं उगीच आपण कर्त्याला विभक्तीत टाकतो. वास्तविक कर्त्याची प्रथमा ठेवली आणि मग असे सगळे छात्र करते झाले, तर ते असं जास्त सुटसुटीत वाटतं खरं, नाही का? असं मराठी हो, म्हणजे भाषेचा हा मोठा, हा, मराठी भाषेचा मोठा दोष आहे. असं मला वाटतं की उगीचच का. पॅसिव्ह व्हॉइस का सर? हा, म्हणजे हा पॅसिव्ह व्हॉइसच झाला का? करते पॅसिव्ह झाले. नाही नाही नाही, उलट हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. सगळे छात्र पॅसिव्ह नाहीये ना ते. तेच करतायत, पण मग आपण काय करतो, ओके. त्यांनी प्रशंसा केली, तर त्यांनी केली. प्रशंसा हो. केली
हा हम्म. राम, आता बघा हा गंमत सांगतो मी. राम प्रशंसा करतो. हा हम्म. पण हो. आता हेच वाक्य जर मला भूतकाळात न्यायचं असेल तर मी कसं करतो? राम केली. प्रशंसा केली असं म्हणत नाही, रामाने प्रशंसा केली. रामाने. तर ही हो. उगीच आपण ना कर्त्याला तृतीयेत टाकतो भूतकाळात नेताना. हम्म. तर ही हम्म. मोठी मराठी भाषेच्या व्याकरणातला मोठा दोष आहे, नाही का? अच्छा. की म्हणजे की मग राम प्रशंसा करता झाला असं पाहिजे. हा प्रशंसा केली गेली असं म्हणायचं. केली गेली नाही, म्हणजे ते केली गेली रामाकडून नाही. असेल तर होईल केली गेली, ते मग ते तो रामाकडून. तो वेगळा विषय आहे. मग इथं राम प्रशंसा करता झाला असं. हा म्हणजे तुम्हाला राम हे तसं जर करता जशाला तसा ठेवायचा असेल तर हे करता झाला वगैरे असं बोलायचं. ते ते राम पॅसिव्ह व्हॉइस प्रसन्न. कधी ते रामेण, हा हम्म. रामेण हम्म. हम्म. प्रशंसाम हा हम्म. अकुर्वत. हम्म. कृतवान. हा सॉरी अच्छा. सॉरी कुरुतवान नाही, कुरुतहा असं. कुरुतहा, अकुर्वत नाही, हम्म. कुरुतहा. हम्म. म्हणजे रामे, तर तो झाला पॅसिव्ह व्हॉइस. पण आपण म्हणजे ओके. हा ते वेगळं. इथं फक्त काळ बदलला म्हणून आपण कर्त्याची विभक्ती बदलतो मराठीत, की जे चुकीचं आहे. हम्म हम्म हम्म. हा तर त्यामुळे पण ओके. संस्कृतमध्ये ती चूक नाहीये. संस्कृतमध्ये सर्वे छात्रा हे प्रथमेतच राहतात आणि मग चक्रीय, म्हणून त्याचं मराठीत जर रूपांतर आणायचं असेल तर सगळे छात्र हम्म. कर्ते झाले. आणि म्हणूनच मी सांगतो की हम्म. जुनं मराठी होतं ना, म्हणजे हो. साधारणतः 70-80 वर्षापूर्वीची मराठी पुस्तकात असंच लिहायचे हम्म. बऱ्याचदा, कर्ते झाले वगैरे हम्म. वगैरे असं. हो. हो. हा ठीक आहे. ओके. हा हो. तर वाचा पुढचं. दुसरं कोण सर्वे वाचेल? ते प्रसन्ना आसन, हा ते सर्व प्रसन्न होते. होते नाही, म्हणजे सगळे हा विद्यार्थी ना. झाले, झाले असं म्हणता येईल. हा 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 प्रसन्न झाले सर्व हा विद्यार्थी ना. हा किन्तु हा रमेशस्य मुखे विषादस्य रेखाम् अपश्यन् सुबुद्धयः. हा परंतु रमेशच्या चेहऱ्यावर हम्म. विषादाची रेखा पाहिली उमटली किंवा उमटली. दिसली. स्पष्ट दिसली दिसली. किंवा दिसली दुःख दिसली. पण नाही, दुःखाची सुबुद्धयः चा काय अर्थ लावायचा तसा? स्पष्ट दिसली का? आता इथे नाही नाही. सुबुद्धया हे जे आहे ना, हा जसं हम्म. मत कवी कवी कव जाणकारांना. ऐका, हं. कवी कवी कवयहा, तसं सुबुद्धी हे म्हणजे हुशार लोकांना किंवा बुद्धी असलेल्या लोकांना. हा सुबुद्धया म्हणजे हुशार लोक रमेशाच्या पाहते झाले. हा तोंडावर विषादाची रेखा बघते झाले किंवा रेखा बघते पाहते झाले किंवा पाहते झाले. पाहते हा हा. पाहते झाले असं. अच्छा. हा हा वाचा पुढचं. वाचा पटापट. कोणी वाचतंय का? वाच सुलभा. तुम्ही वाचा आता. जानन्तो अपि न के अपि कः अपि का नाही के अपि तस्य दोषम उद्घाटयामासुः. हम्म. ह्याचं काय होईल सर? हा उद्घाटयामासुः म्हणजे जाणून उघडले. देखील कोण नाही 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 इथे. नाही नाही उघड केले नाही. जानन्तः अपि म्हणजे जाणून सुद्धा न, हम्म. हा कोणीही, हा अच्छा कोणीही कोणाकडूनही. हा हा. के न कोणीही त्याचा कोणी दोष सुद्धा. हा उघड करू उघड. शकले नाहीत असं. अच्छा. उद्घाटन, हा असं. उद्घाटन म्हणजे काय? ओपन करणे, नाही का? हा उघडणे. उघड करणे किंवा हा 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 इनफॅक्ट आपल्या दाखवणे. मराठीतला जो मराठीतला जो उघडणे हा शब्द आहे ना, हा उद्घाटनापासून उद्घट याच्यापासून उघडणं असं झालेलं आहे. त्याचा अपभ्रंश आहे तो. तर जाणून सुद्धा जानन्तः अपि के अपि तस्य दोषम, त्याचा दोष म्हणजे तो